हाय नमस्कार. तर बघू शकता आणलंय बघा बानूला दवाखान्यातनं. बघा टाकलंय दवाखान्यातनं आणून. बघा कशी बघती बघितलं का? टक्का रे म्हैस. तिथं बसली होती दवाखान्याच्या पुढं, मग बारका ब्लॉक काढलाय तर झोपली होती. तर हो का औषध ही एक बाटली दिली, ही टॉनिक दिलंय, टॉनिक भूकचं टॉनिक दिलंय. म्हणला ही 2 बाटल्या संपल्या ना तरच ती चालू करा टॉनिक, कारण ती टॉनिकने जास्त भूक लागल. ही 2 बाटल्या, ही टॉनिक आणि हे टूप दिली आहे. हो का एवढे दिले, दिसलं का? एवढे बानूला औषधं आणले. ते आता पाजली औषधं तर चारते आता तिला मी, का तिचा जेवणाचा टायमिंग बी झालाय. तिला घेतलं की माझा हात पाय दुखायला लागले. सगळं वज ती ढिल्लच बसती ना बानू, असं अंग सोडून बसती. बघितलं का? हा का कशी आगाव आहे कारठी. अगं कशी बघती, कुठं गेली ग बानू? दिसत नाही. काळी झाली का बानू? काळी पडली गे बानू, काळी. एक पोरगी काळीच आहे. अरे सारखं ओय 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 करू रडती. सगळा दवाखाना हादरवला तिनं. सगळ्या काय ते सिस्टर हिन पळायला आले. मग आता तोंड वाळून गेले. काय झालंय डॉक्टर पण पळाले सगळे. म्हणलं काय नाही तिला थंड वाजती. म्हणलं गाडीवरून उतरवली आणि तिला घेतलं की तिचं दुखत आहे. म्हणलं शिरा धोरा, तिला जास्त घ्यायची सवय नाही. म्हणलं बर ठीक आहे. काय होतंय बाळाला? म्हणलं पाय दुखतोय तिचा, म्हणलं हात दुखतोय, बाथरूम करत नाही, पोट दुखतय, जेवण तर अजिबात करत नाही. म्हणलं सर्दी बी झाली. म्हणलं नाक दोन्ही पॅक तोंडाने हो हो करते. म्हणलं दर्शा गाय सारखी धापा देते. म्हणले बर म्हणले भाजीपाला चालू करा. म्हणले पालक, मेथी आणि शेपू ते शिजवायची, मिक्सरला बारीक करायची, तशीच चारायची. त्यात मीठ फिटक्या न्यायचा, चारायची. बीपी हे सगळं नॉर्मल आहे. आणि परत सगळं झाल्यावर ती सगळ्या हापकल्यावर बाळ सिरियस आहे. आणि मागची पेशंट आलेली का थांबा जरा, मला समजतंय का बाळ ते जरा जास्त सिरियस आहे. निम्मीच घार माझा गळाटाच झाला हातापायाचा. मी म्हणलं बाई अशी का बोलायला लागलेत मनात. मी म्हणलं यांना जास्त कळते, आपल्याला काय कळतंय. म्हणलं बघूनच म्हणत असते नाही काहीतरी झालं. मग म्हणलं सलाईन लावते ती काय की. तरी पण मी म्हणलं डॉक्टरला सलाईन लावा म्हणलं 1-2 बाटल्या. म्हणलं तर म्हणलं नाही काय गरज, व्यवस्थित बाळ आहे म्हणले. तर तसं बानूचा कुठं पण पहिला नंबरच निघतो या, फक्त चलतच नाही बोलतच नाही. म्हणलं आणि ते डॉक्टर अशकून बघतो, अशी बघत होती त्यांच्याकड माझ्याकड. मी म्हणलं बघा बाळ कसं बघताय. म्हणलं मग मी म्हणलं असंच करते. म्हणलं तिला गारवा नाही सैन होत. म्हणलं आणि तिला असं उचलून घेतलं की ती थरथरच कापते. म्हणलं ती पहिल्यापासूनच. म्हणलं पण म्हणलं तुम्ही असं बोलून मीच गळाटा. म्हणलं नाही, पेशंट सगळे महाग सरली न बानूचाच पहिला नंबर घेतला. तिथं 8 वाजल्यापासून माणसं येऊन बसलेली, पण बानूचाच पहिला नंबर. डायरेक्ट उतरले आतमध्ये चप्पल काढते, आणा काय झालं कळलं. पळालो आम्ही बानूला घेऊन. पळालो की मग बानूला तिथं टाकलं आणि मग बानूला चेक केलं. त्याने म्हणले सगळे नॉर्मल आहे. ती बीपी चेक केला, साखर आहे म्हणले, गोड कमी करा म्हणले. काय चारताय गोड? मी म्हणलं दूध, चपाती आणि थोडंसं साखर असते, बिस्किट म्हणले बिस्किट काय एवढे हे नसतात, पण साखर नका सारत जाऊ, तिला साखर आहे म्हणले. मग मी काय करत होती, थोडी साखर टाकायची ना, टाकत नव्हती. आणि कंट्रोलमध्ये साखर होती तिची, ते वाढली जरा थोडी साखर, म्हणून ते हातपाय हे सगळं हे झाले. तर ताकदीचं इंजेक्शन द्यायचं
तर ती 18 वर्षाची झाली पाहिजे. एक तर पंचायत आहे का ताकद, ती ताकदीनं उभं राहणार. मग त्याच्यावर 3000ला इंजेक्शन आहे ते ताकदीचं, 4 इंजेक्शन द्यायचे ते. पण आता 18 वर्षाची झाल्यावर काय हरकत नाही द्यायला, पण अडचण नाही. 4 काय 3 काय 5000चं इंजेक्शन असलं तर मी देणार. पण बानू चालली तर कुठनं बी करणार काम अजून, पण बानूला चलवणारच. पण तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या पाठीमागं. तर चला घेते बानूला चारू. नका बानूचं दूध गार व्हायला लागले, गरम गरम जरा सुकम घेते. तो का मेथी ही आणलेली आहे तुम्हाला काल तर बघितलीच की तुम्ही. मी बानूला मेथी, पालक, ती करडी आणली या, दाखवलंय काल मी. राहू दे. अगं करडी बी आणली आईला, करडी खाऊ वाटली ती म्हणली का ग आणत ना, मी आणली म्हणलं जाऊ दे. तर घेते बानूला चारून. बघते ती म्हणत असं का माझ्याकडे बघते. तर चला